संधी मिळत असताना या प्रभागातील सर्व माझे वडील आणि मागवा जनता असतील त्या सर्व जनतेचा विश्वास सार्थ करण्याकरता सातत्याने आदरणीय गणेश नाईक साहेबांनी दिलेलं मार्गदर्शन त्यांच्या छायाचित्राखाली या घडलेला हा छोटासा तुमचा घरातला हा कार्यकर्ता एक तुमचा मुलगा भाऊ या नात्याने मी सातत्याने या ठिकाणी या प्रभागामध्ये काम करत राहिलो आणि हे काम करत असताना झालेल्या नृत्य निवडणुकीमध्ये आपण मला या ठिकाणी चौघांना निवडून दिल्याबद्दल मी सर्वप्रथम या ठिकाणी माझ्या मायबाप जनतेचं मनापासून आभार मानतो आणि नुकतंच आभार मानून या ठिकाणी थांबत नाही कारण या नवी मुंबई शहरामध्ये जी महत्वाची समजली जाणारी स्थायी समिती या समितीच्या सभापती बसवण्याचं काम आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी मला केलं एवढा विश्वास मोठा दाखवला आणि हे सर्व श्रेय माझ्या मायबाप वडीलधारी जनतेला जातं त्याचा एक सार्थ अभिमान माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला अशोक पाटील साहेब ह्या असणाऱ्या तुमच्या या मोठ्याच्या माळेतील एक आपल्या शिराळ्यातलं आमचं असणारं छोटं रत्न तुम्ही ह्या माळेमध्ये घुमल्याबद्दल मी तुम्हा सर्व सहकारी नवी मुंबईकरांचं इथे या निमित्तानं अभिनंदन करतो. त्याच्या एका चांगल्या व्यक्तिमत्वाला काम करणाऱ्या उमेदीच्या कार्यकर्त्याला ज्याच्याकडे चित्त आहे ज्याच्याकडे संघर्ष करण्याची इच्छाशक्ती आहे आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या सौभाग्यवती संगीताताई त्यांनी सुद्धा खूप मोठ्या पद्धतीनं या विभागामध्ये तसं म्हटलं तर हा परिसर त्यांचा लढा त्यांची लढाई कोणाबरोबर होती कशा पद्धतीने त्यांनी लढत दिली आणि लढत घेऊन ते जिंकले कसे याच्या संदर्भातली चर्चा ही आमच्या शहरातल्या छोट्या छोट्या गावामध्ये सुद्धा झालेली आहे. या नवी मुंबई महानगरपालिकेचं असणारं सगळ्यात मानाचं पद सुद्धा घोषवलेलं आहे ते म्हणजे स्थायी समितीचं सभापतीपद. म्हणजे तसं बघितलं तर 14-15 हजार कोटीचा जो अर्थसंकल्प आहे किंवा तिजोरीची चावी आहे ती आमच्या अशोक दादाच्या हातामध्ये आदरणीय गणेश नाईक साहेबांनी दिली त्याबद्दल सुद्धा मनपूर्वक आदरणीय नाईक साहेबांचे मी इथे या निमित्तानं आभार व्यक्त करतो.